आम्हाला 3 आहेत तरी आम्ही भांडतो, कारण 3 असून सुद्धा आम्हाला एकाचाही उपयोग होत नाही, ही खरी आमची अडचण. आणि म्हणून आम्हाला घटनेत असलेलं मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याप्रकारे सवलती दिल्या नाहीत, त्यामुळे इतरांच्या तुलनेत शिक्षण व नोकरीत धनगर समाज मागे आहे. हे सत्तेत आले त्यांनी अनेकांना सवलती मिळू नयेत तसेच प्रयत्न केले, त्या मिळण्याची चळवळ उभी करणे गरजेचे आहे. सध्या स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात सर्वच राज्यात अनेक स्थित्यंतरे घडली आहेत. त्यामध्ये धनगर समाजातील मुलांनी शिक्षण घेऊन परिवर्तन करण्यास सुरुवात केली आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तसे त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. शिक्षणामुळे समाजातील लोक सुशिक्षित झाले, उद्योग व्यवसाय करू लागले, त्यामुळे त्यांचे राहणीमानात फरक पडत आहे. शिक्षणामुळे अनेक लेखक, कवी, साहित्यिक यांनी लिखाण केले, त्यामुळे ते समाजाच्या ज्ञानात भर पडले आहे. साहित्यिकांचे काम हे समाजासाठी स्वच्छ मनाने केलेला परोपकार असतो आणि म्हणून त्याचा सन्मान व्हावा या हेतूने हे संमेलन आहे. उशिरा का होईना काही लोक पुढाकार घेऊन स्वयंप्रेरणेने खर्च करून अशा कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत, ही बाब स्वागतार्ह आहे. आज मी या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विनम्रपणे स्वीकारले आहे व पुढील वर्षी होणारे साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करणार आहे. आपण सर्वांनी पूर्ण वेळ कार्यक्रमात उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती. अशा प्रकारचं मी ही लिहिलंय. सबनीस साहेब, धनगर समाज मागास आहे, राजकारणात कमी आहे आपण म्हणतो, पण सगळ्यात जर जास्त इतिहास पाहिला तर धनगर समाजाचा इतिहास सगळ्यात उज्ज्वल आहे. आता मी जर तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर 50-60 वर्ष इथे झालेली माणसं सुद्धा म्हणणार आपल्याला माहितच नाही. हा दोष कोणाचा? ज्या समाजाने स्वतःचा इतिहास लिहिला नाही, समाजाचा इतिहास वाचला नाही, समाजाचा इतिहास सांगणाऱ्याला बोलवलं नाही आणि साहित्य संमेलन घेऊन सांगायला कुणाला बोलवलं तर पूर्ण वेळ बसून ज्याने ऐकलाच नाही ते समाज माग, त्याच्यापैकी आपण समाजासाठी, समाजाच्या हितासाठी किती वेळ आहे आपल्याला? 1 तास आपण बसू शकत नाही, एक कार्यक्रम आपण आयोजित करू शकत नाही. हे दुर्दैव. आणि म्हणून आपण त्या दृष्टीनं प्रयत्न केला. जगामध्ये सर्वात मोठी पदवी महात्मा असेल, लोकमान्य असेल, भारतरत्न असेल, अनेक पदवी आहेत, पण सर्वात मोठी पदवी कोणची की जी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळात त्रिखंडात आहे? ती पदवी पुण्यश्लोक. ती पुण्यश्लोक पदवी कुणाला मिळाली? तुम्हाला तुमच्या समाजाचं महत्व पटावं म्हणून मी सांगतोय. पुण्यश्लोक. बारामतीचे कौरी मोरोपंत काशीला गेले, वाराणसीत जाऊन गंगा नदीच्या काठावर जाऊन घोषणा केली, पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरा, पुण्यश्लोको जगन्नाथा, पुण्यश्लोको अहिल्या माता. नळ राजा पुण्यश्लोक, धर्मराजा पुण्यश्लोक, भगवान श्रीकृष्ण पुण्यश्लोक. त्यानंतर अलीकडल्या काळात मानव जातीत फक्त अहिल्याबाई पुण्यश्लोक. त्रिखंडात असलेली पृथ्वी तुमच्या समाजात मानव जातीमध्ये ही 3 देवापैकी होती सोडा, पण मानवापैकी फक्त अहिल्याबाईच ना. एवढी मोठी पृथ्वी आपल्याला माहितच नाही. इंग्लंडच्या राजानं, तिकडे बघा मधले सर बोलू नका तिकडे, आता 2च मिनिटं वाटलं तर मी 2 मिनिटात संपवतो, पण 2 मिनिटं बोलू नका. सारखं कानात कान घालून कुचकुच सगळीच, म्हणजे खालची बी दिसली वरची बी दिसली. आपल्या समाजाचं वाटोळ ह्याच्यामुळे झाले बरं का.
नेमकं तुम्हाला मी काय देणार आहे हे सांगताना आपण त्याच्या कानात बोलत असतो. ती म्हणजे असं होय सगळी जाहीर केलं आणि मी तर तिथंच होतो की. आणि तू दुसऱ्या कानात बोलत होता त्यावेळी. ही आपली अवस्था. त्याच्या वेळी जे सांगणार आहे त्याचं नीट ऐकलंच नाही. त्यामुळं सांगायचं काय ती बी माझ्या ध्यानात तुझी. हा पुण्यश्लोक. इंग्लंडच्या राजानं घडलेली घटनाच आहे. इंग्लंडच्या राज्यानं जगातील तत्ववेत्यांची एक परिषद लंडनला भरवली आणि त्यांनी प्रश्न विचारला की जगामध्ये अतिशय आदर्श असं राज्य जगामध्ये कुणी केलं. काय माईकचं चुकतंय का आमचं चुकतंय सारखं बंद पडतोय. तर जाऊ द्या ऐका आपलं इंग्लंडच्या राज्याचं. तर जॉन माल्कम ग्रीकचा तत्ववेत्ता तिथं उठून म्हणाला. मधने साहेब काय खेळ लावलाय राव तुम्ही. उठून म्हणाला की अनियंत्रित सत्ता जर हातात असेल तर राज्य कारभारात त्या अधिकाराचा वापर किती कुठं आणि कसा करावा यातलं जगातलं मूर्तिमंत उदाहरण अहिल्याबाई होळकर आहे. आणि तिथं उपस्थित असलेल्या 80% तत्ववेत्यांनी जॉन माल्कम म्हणतात ते कसं खरं आहे हे राजाला पटवून दिलं. आणि इंग्लंडच्या राजाने आदर्श राज्यकर्ती हा किताब जगामधला अहिल्याबाईला दिला. तो पहिला किताब आहे. असा किताब पुन्हा कोणाच्या राजाला मिळालेला नाही. तेच हातात घेतल्यावर बरं होईल म्हणलं होतं तर आता माईक हातात घ्या. तर आदर्श आपल्याला माहितच नाही. मराठ्याशाहीचं राज्य पोवाडे कुणाचे गायले गेले साहेब आजही लोकांना माहित नाही. तानाजी शिवाजीचे पोवाडे गायले गेले. शिवाजी महाराज मराठा समाजाचे होते. तानाजी कोण होते. धनगर होते. काय बोलताय तानाजी महाराज आपलीच होती. बरे 2-4 जण उभं राहिले नाही तिसरायला. हे मी नाही परवा मराठा सेवा संघाच्या अध्यक्षांनी जाहीर केलं की एका धनगराच्या पोराने कोंडाणा घेतला. त्यावेळी सगळ्याच्या लक्षात आलं की तानाजी धनगर होते. आंबवडे नावाचं महाबळेश्वर जवळ गाव आहे. मी तिथं परवा जाऊन आलो. सगळे मालुसरी धनगर आहे. किती उशीर आपल्याला शौर्य कळायला. पन्हाळा घेतला. शिवाजी महाराजाचे किल्ले कोणी घेतले. कोंडाजी फर्जंद धनगर होते. 59 धनगर आणि 1 रामोशी 60 जणांनी तो घेतला. कोंढाण्यावर चढायला तरी होतं दोर. पन्हाळ्यावर सुळकी मारून जायचं होतं ह्या दरीवरून त्यात डोंगरावर. आणि तसे कोंडाजी गेले. 3000 सैन्यावर होत. 60 सैन्याने त्याचा पराभव केला. जंजिऱ्याच्या किल्ल्यामध्ये कोण गेलं संभाजीराजांच्या सूचनेवर. कोंडाजी बाबा धनगर होते. सुभेदार मल्हारराव होळकर कोण होते. मराठेशाहीचं राज्य कुणी नेलं महाराष्ट्राच्या बाहेर. शिंदे गायकवाड आणि होळकर. पण गायकवाड आणि शिंदे साहेब मल्हाररावच्या नेतृत्वाखाली होते. त्याचा सेनापती मल्हारराव होते. आणि मल्हारराव म्हणेल तसं ते ऐकत होते. तुम्ही ह्या मोहिमेवर जा तुम्ही त्या मोहिमेवर जा. शिंदे गायकवाडाला ते सांगत होते. हा इतिहास मी मुद्दाम सांगतोय. इतिहास जरी ऐकला तरी माणूस ताट उभा राहून. राजेत जर मुलाला सांगितलं त्याच्या आईनं की तुझा बाप राजा होता. तुझा बाप गावातनं चालला. सगळं गाव रस्ता द्यायचं आणि सगळे वाकून तुझ्या वडिलाला मुद्रा करायची. असं त्या पोराला त्या आईनं नुसतं सांगू द्या. त्यानं बाप ना बघितलेला असू द्या. पोरग रस्त्याने जाताना असंच चालतं सारखं. आणि त्याला जर सांगितलं की तुझा बाप भिकारी होता. आपण फार गरीब होतो. तुकडं मागून खात होतो. ती पोरग वळचणीनेच चालतं. मध्ये येतच नाही. तेव्हा इतिहास नाही महत्वाचा आहे. जसं तुम्ही समाजाला इतिहास सांगाल
कसा समाज खातो बरं. खास दिसल्या तलवार काढल्याशिवाय मुज राहिले खाली मान घालून मी आमकं बोट पडून आलो बेलाटीला चाललोय जा बनली बाजू. काय पाहिजे तुला? मी याकलोच आहे बोट पडी बेलाटीला चाललोय साहित्य सभेला चाललोय. ते म्हणा रे वोट द्यायला लगे असं आहे. समाजामध्ये हीच रचना आहे. ह्याच्याच राजकारण चाललंय. नीट सांगा मी मागास आहे का? माग राहता म्हणून मागास आहे ना. पुढे येतो तो पुढारलेला, माग राहतो तो मागासलेला. साध जनरल नॉलेज. बाबासाहेब आंबेडकर म्हणले, मी परवा साहेब सभागृहात सांगितलं आरक्षण. बाबासाहेब आंबेडकर म्हणले, या बाबासाहेब आंबेडकर आज तुम्ही महामानव म्हणताय. बाबासाहेब म्हणले मी नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणले, नीट ऐका धनगर समाजाच्या लोकांनो, हे बाबासाहेब निर्माण झाले याच्या माग 2 धनगर होती हे नीट लक्षात ठेवा. समाजामध्ये मान सन्मान मिळवून दिला. 18व्या वर्षी बारामतीत मिरवणूक काढली. कुणी केस देत नव्हतं. औरंगाबादला ऑफिस उघडलं, एक केस मिळाली आणि ती केस चालवायला आली. हरिपिराजी धायगुडे